भोगीचा सण आहे आज आणि उद्या रथ सप्तमी. तर मागच्या वेळेस संक्रांतीला 15 जानेवारीला आम्हाला सुतक होतं, त्यामुळे आम्ही केलं नव्हतं. आणि मी जाताना हे ब्रह्मकमळ घेऊन गेलेली, तर ते मी इथं कॅमेरा चेक करत होते. शनिवार, उद्या रथ सप्तमी आमची चालली. आता संक्रांत आहे उद्या, सुतक पडल्यामुळे मागच्या वेळेस केली नव्हती संक्रांतीला. आज भोगीचं चालू आहे. तिळाच्या भाकरी मेथीची भाजी घेतली ना त्याच्यात खाली कोण घेतली तुरी अजून तुम्ही बस कोण काय हिरवले होते ना. तेलामध्ये जिरे मोहरे टाकून छान असे कडवून घेतले आणि त्यानंतर मग लाल भडक टोमॅटो चिरून घेतले होते मी 2. तर ते त्यामध्ये टाकून छान असं तळून घेत आहे या ठिकाणी अगोदर. आणि त्यानंतर मग आपले इतर जे आपण भाज्या ते चिरून घेतलेले आहेत तर त्या सगळ्या त्यामध्ये ॲड करणार आहेत. तर टोमॅटो थोडेसे चांगले मला त्याला मऊसर होऊ द्यायचं आहे, म्हणजे छान ग्रेव्ही होईल आणि टेस्टसुद्धा खूप छान लागते. आणि हे भाजी आमच्या घरात सगळ्यांना खरं प्रचंड आवडते, मला सुद्धा आवडते. आणि बाजरीच्या भाकरीसोबत तर काही विचारूच नका. मग इथं आहे गाजर, कांद्याची पात, वाटाणा, घेवडा सगळं मी चिरून घेतलेले भाजीपाल्या त्यामध्ये मी आता टाकलेले आहेत डायरेक्ट फोडणीमध्ये. तर तेलामध्ये टाकलं ना खरंच लवकर पण शिजतं आणि चवसुद्धा छान येते. आणि जे जड आहे ते खाली टाकायचं आणि हिरव्या भाज्या वरच्या बाजूला. तर आता टाकत आहे मी वांगं आणि बटाटं. तर मोठे मोठे काप करून घेतलेत कारण शिजवल्यानंतर ना ते मऊसरच होतं आणि बारीक चिरलं तर पूर्ण गाळ होऊन जातो. त्यामुळं थोडंसं मोठं मोठं चिरलेलं आहे. ननंदबाई म्हणत होते आणखीन मोठं चिरा, पण ठीक आहे म्हटलं, एवढं जास्त मोठंही नको जास्त छोटंही नको. तर इथं काळं तिखट, थोडा गरम मसाला, मीठ आणि हळद टाकलेली आहे मी. आणि याच्यावरून टाकत आहे आता मी सगळे जे भाज्या आपण नीट केलेल्या आहेत ना त्या. तर ह्या भाज्या नंदुबाईने नीट केल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं होतं की चिरू नका, असंच टाका. आणि वरून छान अशी कोथिंबीर टाकली, कोथिंबीरीला थोडेसे फुल आले. इथं रांगोळी बसत्या. इथं पूजाची मांडणी करायला लागल्या. सुगडं पूजा केली तर भोगी दिवशीच आमच्याकडे सुगडं पूजा करतात. माझे आहेत पितळचे सुगडे, जे की आईनं चारधाम यात्रेला गेल्यानंतर आणलेले आहेत, काशी रामेश्वर आणि ननंदबाईचे. छान असे नैवेद्य दाखवलं, पूजा करून घेतली. तशी भाजी आणि बाजरीच्या भाकरी बघा. आम्ही ना सगळेजण मिळून छान असं इथं जेवतोय आता वट्ट्यावरती बसून. तसं तर मला बागेत जेवायला जायचं होतं, पण म्हणलं भूक लागली होती, आहुनलाही थोडं काम होते, त्यामुळं आम्ही पटकन वट्ट्यावरती जेवायला ननंदबाईनं सगळं आणलं होतं बाहेर. तर चला म्हणलं आता इथंच जेवूया. तर मस्त अशी भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरी, ननंदबाईंनी भाकरी केल्या आणि मग भाजी, पूजा, भाजी निवडणं, सगळं कपडे भांडे सगळं मी केलेलं आहे. असं दोघे मिळून गावाकडे असले की आम्ही कामं करून घेतो. आणि तशाही ननंदबाई खूप अनुभवी आहेत, माझ्यापेक्षा 10-12 वर्षाने मोठ्या आहेत. त्यांना बऱ्यापैकी सगळं जमतं आणि सणवार त्यांना विचारूनच मी सगळं करत असते, जाऊबाईला आणि नंदूबाईला विचारून. तर या तुम्ही पण जेवायला, तर खूप भारी वाटतं बरं का. अशी आहे बघा आमची आता छोटीशी फॅमिली. कांदा ती काय खायचं ना कांदा जी सगळी पूजा, बाजरीची भाकरी जेवली, इतके स्वस्तित चालली ना आता.
नंदबाई तर डायरेक्ट आंब्याखाली जाऊन झोपल्या. चला आपण जरा झाडं फिरून येऊ. चल ये आपण आंबे पेडू किती लागलेत बघून येऊ. पहिल्या एका व्हिडिओमध्ये मी म्हटलं होतं की ह्या महिन्यात सीतागीतासाठी भरपूर काही केलंय. तर सगळ्यात अगोदर हा कॅमेरा बसवलाय. हा दिवाळीच्या वेळेसच बसवलाय. त्यानंतर त्यांना खायला ही सिमेंटचे काय म्हणते त्याला ते भांडे आणलेत. त्यानंतर त्यांच्यासाठी ही कटर सुद्धा घेतलंय. ओ ग बुवाचा आहोणे चालू केली तर मी पण याच्यावर एक व्हिडिओ बनवेन. एक मिनिट मी आता कॅमेऱ्यामध्ये चेक करते. कॅमेऱ्यामधलं शूट करते. बघा आमचा केशर आंबा. केशर आंब्याला मोहर. त्यानंतर हे पांढरा जे मोहर दिसतोय ना हे तर हे आमचा खोबरी आंबा आहे. तो 1-1.5-2 किलोचा होतो हा आंबा आमचा. हा चल ही बघू. चल पेरू आहे का बघू एखादा. बाजरीचे भाकर खाऊन मला सुद्धा झोप आल्यासारखं व्हायलंय. झोपायची गरजच आहे आता. दादू टीव्ही बघतोय. मी आणि लाडू पेरूच्या झाडाकडे आलोय. गार्डन मध्ये फिरायला आलोय. गार्डन आमचं गार्डन आहे. क्यूट गार्डन आहे आमचं. नाही बाळा पेरू एक पण. तिकडं झाड आहे. नो पप्पा नातून खतम केलेत पेरू. चला इतका जबरदस्त मोहर लागला ना. हे आपले वाव अर्धे जरी टिकले ना तरी भरपूर आहे शेतकऱ्यासाठी. अर्धे जरी टिकलं तर हे बघा छोटे आंबे तयार व्हायला लागलेत. हे केशर आंबा आहे. चला आत्ता झोपले तिकडं. नाही रे बाळा पेरू संपलेत. 1 महिन्यापूर्वी होते. आता पप्पाला गावातून आणायला सांगू आपण. खाली बघून ये. पेरूची बाग संपली. ही आमचा खोबरी आंबा. हा आंबा सगळ्यांना आवडतो. समर्थला तर काय विचारत नाही. तुला नाही आवडत नाही. ती तर पेरूवर रोग पडल्यासारखंच झालंय. ह्या आंब्याला मोहर कमी आहे ना. ह्या आंब्याला मोहर लेट लागते ना. आंबे बी लेट सप्टेंबर ऑक्टोबरला आंबे पिकतात ह्याचे. जुलै ऑगस्ट सप्टेंबरला. ह्या आंब्याला कमी आहे ना. ह्याला का बरं लागलं नाही. ह्याला तर पाणी भरपूर आहे की दुनियाचा. झोपतो का आत्यापाशी. आत्या झोपणार आंब्याखाली झोपतो का. नाही हिला लागलंच नाही. आंबा काय काढावं लागेल हिला हळूहळू. ओ ग इकडून जाऊ ट्रॅक्टरच्या. आमच्या नाना फुलोरा म्हणायचे. फुलोरा बुलोरा. पप्पान भरलंय पाणी. पप्पून भरलंय. हे बघा हे आमचं सगळ्यात छोटा आंबा. ह्या वर्षीला पण आंबे लागणार. हे बघा छोट
आता मी चाललोय रोप आणि लसूण बघायला. जीवावर आलाय चला वाटेला. बघ आपल्या डाळिंबाचे रोप. कुठला पक्षी आहे हो? किती पाऊस आहे का? कसलं मस्त. मी काय हे रे कामा हे आपलं लसूण लसूण टोमॅटोचे रोप लय झाले. आतूबाईनं वांग्याचे म्हणून टोमॅटोचेच लावून ठेवले इतके मोठे. त्याच्या झाडाकडे जायचं. औ हे इथं पाय चाललाय वल्ल झाले. पण ही आता वापा भरलाय पाण्याचे 2 वाफे भरले त्यामुळे आम्ही पलीकडे नाही जाऊ शकत. घराच्या तिकडे जायला पाहिजे. केळीचा पण वापा भरलाय. ओ ग हा संपलाय. भाकरी आणि भाजी खाऊन अशी झोप लागली होती ना. छान अशी माझी झोप झाली. काय करता रे तू पप्पा? तोंड असं सुजल्यासारखं झालं. एक तुम्ही कधी झोपत नाही पण काय माहिती आज इतकं जामपोट भरलं होतं की गाढ झोपच लागली. लाडूली तर अजून झोपल्या उठली नाही. तू झोपला नाही ना? टीव्ही पण बंद केला नाही वाटतं. आता बंद केलं. एक तर रात्री काल आम्ही यात्रेत फिरलो होतो शुक्रवारी. मला तर का बाहेर अंधार पडला का काय असं वाटलं. मी जास्त झोपले नाही बरं का. 1 तास 1.5 तासच झोपले. पण ती कधी नाही ते झोपले त्यामुळे मला बाहेर पूर्ण अंधार पडलाय असं झालं. ए पिल्या पप्पाने केळीला पाणी सोडलंय का? मी तोंड पण धुतले नाही. यांचा आवाज येत होता मला खिडकीतून. मी उडून बाहेर आले. ए तू चिंच खाल्ला? इकडे नाही पिकली अजून आपली चिंच. हिरवी कच्ची आहे का? कुठे गेलेत पप्पा? आ व्हिडिओ बंद करू? अयो माझी चिमणी पण आली की चिवचिव उठून. मी आलेलं कळलं बघ त्याला. आला उठून. मी हळूच आली होती. 0 बल्ब लावला आणि हळूच उठून आला उठून. त्याला समजलं या ये माझी बाई परी माझी. चुकलेला आपण दोघं. झोप झाली झाली माझी बाईची. पी द्या. हाय करा सगळ्यांना. क्यूट परी माझी. नंदुबाई चालल्यात आता धारा काढायला. ते जास्त टाइम नाही झाला. किती वाजलेत? 5:30 झालेत. पण तयारी चालू आहे त्यांची. चल पप्पा तिकडे आहेत. होय कशी जाम झोप लागलेली आहे ना. मला एकदम जोरात आवाज आला. काहीतरी पडल्यासारखं भांडण करते. बाईची धार काढायचं चालू आहे. सारखे उभा टाकलेली दिसते. ही 2 असतात आपल्या जवळ जवळ. चला ए आत्याला धार काढायचं. या इकडं. ए सेल कशाचे आहेत रे? वाव चिमण्या.
थोडस फिरून येऊ झाडामध्ये. चला, बूट घातलं का तू? नाही घातलं. घालून ये, गाडी ठेवून बूट घालून ये. गाडी घेऊन येतो. हा, पायरीवर ठेवू आणि बूट घालून ये. हे आपला समर्थ. चिखलात चिखलात पाय, चिखलात पाय. येणार आहे का तू? नाहीतर बस. दादू नाही येणार. ह्या आंब्याला किती हे लागले बघायला आले मी. आपला मोठा आंबा आहे ना लोणच्याचा, मोटर चालू आहे, वाजते. आंब्याला सुद्धा छान मोहर लागलाय आपला. हे बघा, ह्या वर्षी चांगला आहे काय का होणार. हे आंब्याचे खाल्लेत फाटे सगळे तोडलेत आहोंनी. हे बघा कसलं सुंदर मोहर लागलाय. इथंच फिरायचं, कुठं जायचं? नाही फिरायचं तुला? जा तू घरी. आता तूकडे दादाकडे जा. जा, मी आले, बागेतून आले मी. जा तू. ए समोन्या, समो, बाळाला बोलव घरी जा. तर हा आहे आपला डाळिंबाचा बाग. बागाच्या बुडाला हे बघा असं कलर करून घेतलेला आहे. जायचं होतं बागेमध्ये, नंदबाईने आवाज दिला, तर चला आता घरी जाऊया. आंब्याचा मोहर बघून छान वाटलं. खरंच खूप चांगला मोहर लागलाय आंब्यात ह्या वर्षी. दुधाची गाडी अशी येते आमच्या इथे. ये. आता काय झालं, आई मला जेवायला दे. मी म्हणलं बाळा, मग मी लाड करत होते ना, लव यू नाही, लव यू नुसतं मारते. मला म्हणते लाडूला लय हुशार आहे.
नाही लव यू, तुला लव यू नाही, नुसतं मालतीये असं तोंड काय हे असं बघण्यासारखं. भाकरी बनवली मी दुपारी नंदाईला बनवला होता. आता मी बघू मला येतात का. जेवण लागले थंडी अजून नळच पाणी एवढं होतं थंडी नव्हती बाय. कसं काय मागच्या भाजी जेवण खाल्ली. लांब पडला आपल्या कुठलं ती थंडी इकडं आली आता. लई पातळ भाकरी मला एवढ्या जमत नाही. दादा पातळ भाकरी बनवली. थोडी पीठ घ्यायचं बारक्या करायला. थोडंच घेतलंय. जमते चुलीवर चांगलं आहे तिथं ना. चुलीवर सारवलं टाकलं नाही काय दोन टाकून मोडलं काय झालं त्याला. सारवून ठेवायचं. एकदा गेली ना मग चूल गेलीच, परत नाही आपल्याला चूल घेवत. मला वेळ नाही तसंच पडली तरी काहीतरी चिकल विटाचे तुकडे हे घालून पॅक करायचं. पोरांनी खाल्लं भाजी. एक मिनिटच्या नादान जेवले. तिकडे जाणार का टीव्हीवर? नाही तसंच नाही ती नाही. जाऊ का समोर भेटला तिकडे एकटा. बाकी दिवस द्यावं पण समोर येईल की मला समोरला देते. ती काय मला चॅनल लावलं ना. ऐकत नाही ते ना. कुठली सिरियल लागते आता मी सांगते. आत्याला बघायचं असते मराठी आणि समर्थला होते हिंदी. समर्थ आणि सम्राट जेवले. आत्या आता जेवते. मी आले की जेवणार आहे. मी सांगितले कडक भाकरी केली तरच मी जेवणार आहे, नाहीतर मग जेवणार नाही. तर यासाठी कडक भाजते तर ती तट 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 वाजायला लागले. मला काही तेवढी पातळ करायला येत नाही. प्रयत्न केला पण जमले नाही. त्यामुळं जाडीलाच कडक भाजते. स्वयंपाक केला, भांडे घासले. नंदबाई आता उद्या शेंगाच्या पोळ्या करायच्यात. पुरणपोळी करायची नाही तर ती बारीक करतायत. मी भाजून दिले शेंगाने. इकडे TV चालू आहे.